CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले व त्यामुळे कायमच गजबजलेले असलेले कार्यालय म्हणजे चिखली तहसील कार्यालय। या कार्यालयामध्ये रोज हजारो नागरिकांची ये-जा सुरू असते। मात्र याच कार्यालय परिसरामध्ये देशी विदेशी दारूच्या अनेक रिकामा बाटल्या आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी नेमके गोड बंगाल काय आहे याचा शोध घेणे आवश्यक आहे। तहसील कार्यालय दारूच्या बाटल्यांचा खच आढळल्याने तहसील कार्यालयाच्या अब्रूची लतकरी वेशीवर टांगली आहे। तत्कालीन तहसीलदार सुरेश कवडे यांच्या कार्यकाळामध्ये चिखली तहसील कार्यालयाला ISOचे मानांकन मिळाले होते। अगदी रविवारच्या सुट्टीच्या दिवशी देखील नागरिकांना आवश्यक ती कागदपत्रे तात्काळ स्वरूपात उपलब्ध होत होती, त्यामुळे तहसील कार्यालयाची प्रतिष्ठा वेगळ्याच उंचीवर पोहोचली होती। त्याच तहसील कार्यालयामध्ये आता दारूच्या बाटल्या मिळून आल्याने तहसील कार्यालयाची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये। चिखली तहसील कार्यालयाला आतापर्यंत कायमच कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची परंपरा राहिली आहे। तत्कालीन तहसीलदार सुरेश बगडे, लोखंडे, गायकवाड, हांडे, सुरेश कवडे, काकडे यासारख्या अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये चिखली तहसीलची प्रतिष्ठा एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली होती। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तहसील कार्यालय कायमच जवळचे कार्यालय वाटले आहे। चिखली तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्या विखुरलेल्या आढळून आल्या आहेत। त्यामुळे या प्रकरणाची सर्वसामान्य नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा होत असून याला जबाबदार कोण असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे। तहसीलदारांची भूमिका नेमकी काय? दरम्यान तहसील कार्यालयावर देशी विदेशी दारूंच्या बाटल्या कुठून आल्या याबाबत उपस्थितांसह तालुक्यातील नागरिकांतून तर्कवितर्कांना चांगलेच उधाण आले आहे। तहसील कार्यालयावर दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत, परंतु त्या येथे कशा आल्या, कोणी ठेवल्या किंवा कर्मचारी ओली पार्टी करत आहेत का याचा शोध घेणे आवश्यक आहे। त्यामुळे या प्रकरणातील दोषींना ताबडतोब शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व गेलेली प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त करण्यात यावी यासाठी तहसीलदार यांना पुढाकार घ्यावा लागणार आहे, एवढे मात्र निश्चित। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।